याबाबतची पुढची अपडेट विधिमंडळातील राड्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। शशिकांत शिंदे, रोहित पवार आणि रोहिणी खडसेंनी सरकारवर टीका केली आहे। गांजा विकणारे गुन्हेगार पडळकरांसोबत विधान भवनात अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे। न्यू आका इन मेकिंग, राज्यात गुंडा राज असं रोहित पवार यांच्या हाती बॅनरही दिसलाय। महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेला काळीमा फासणारा हा विधान भवनातला तो क्षण होता। विधान भवनातल्या आवारामध्ये गुंडा वृत्तीचे लोक आणून आमदारांवर जीवघेणा मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे। मला जी माहिती मिळाली होती की ते जितेंद्रवाडावरच जीवघेणा हमला करण्यासाठी या ठिकाणी त्या पद्धतीचे लोक आणली गेली होती, अशी माहिती माझ्याकडे आहे। पण ते इतर 3 लोक कुठे आहेत जे व्हिडिओमध्ये हाणामारी करताना दिसतात? त्यामुळे या सरकारच्या काळामध्ये कुठेही कायदा व सुव्यवस्था राहिली नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। हे सरकार फक्त या जे आका टाईपचे लोक आहेत, बीडमध्ये एक आका होता, आता सांगलीमध्ये एक आका तयार झालेला आहे आणि त्याला असं वाटतं की विधिमंडळ सुद्धा त्याचं एक साम्राज्य आहे आणि तिथे येऊन तो कसाही वागू शकतो। काल थोडक्यावर वाचलंय, थोडक्यावर भागलंय। भविष्यामध्ये जर ह्याला आळा बसला नाही तर फार भयानक होईल, फार भयानक होईल। आतमध्ये येणं, एकमेकाला सहजासहजी भिडणं, एकमेकाला सहजासहजी भेटणं आणि एकमेकाचे कुठले काही हिशेब असतील तर चुकते करणं, ही सेफ जागा म्हणजे विधान भवन होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। राजकीय क्षेत्रामध्ये गुंडगिरी वाढली की त्याच्याकडून काही अपेक्षा अजून वेगळी व्यक्त करावी असं मला वाटत नाही। राजकारणामध्ये गुंडगिरी ज्यावेळेला काही पक्षाच्या माध्यमातून प्रेरित करून पाठिंबा दिला जातो त्यावेळेला अशा प्रकारच्या गुंडगिरी आज विधिमंडळामध्ये आलेली आहे। सरकार यामध्ये गांभीर्य घेत नाही। आता विधिमंडळामध्ये सुद्धा झालेल्या घटनेचं सर्व असलेलं फुटेज पाहिल्यानंतर सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भातली एकतर्फी जर निर्णय होत असेल तर दुर्दैव आहे। ह्या महाराष्ट्रामध्ये बिहार झाल्याशिवाय राहणार नाही।